सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास. श्री स्वामी समर्थांची ही शिकवण त्यांचे सर्व सेवेकरी पाळत असतात. भुसाराळी कळवा येथील स्वामींच्या या केंद्रामध्ये सेवेकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणींवर मोफत मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन पत्रिकेद्वारे केले जाते. त्यासाठी जन्मपत्रिका, जन्मवेळ, जन्म ठिकाण आणि जन्मदिनांक हे अगदी अचूक लागते. मार्गदर्शनाचे वार आणि वेळ इथे नमूद केली आहे. स्वामीचरणी लीन होऊन स्वामींची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याला स्वामींचे आशीर्वाद मिळतातच. मोफत मार्गदर्शन हा सुद्धा या केंद्रातील एक स्तुत्य उपक्रम आहे. खरंच आत्ताच्या काळात पत्रिका पाहून मोफत मार्गदर्शन देणे हे सुद्धा सर्व सेवेकऱ्यांसाठी स्वामींचे आशीर्वादच म्हणावे लागतील. सेवेकऱ्यांना आलेल्या अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी स्वामी कोणत्या रूपात येतील हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून तर स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या या केंद्रामध्ये मोफत मार्गदर्शन करण्याचा उद्देश काय आहे ते आपण जाणून घेऊयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या केंद्रामध्ये सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. तर ते मार्गदर्शन कसं केलं जातं हे जरा सांगाल का? हो, ते मार्गदर्शन म्हणजे ब्रह्मपंत मोरे दादा त्यांचे गुरु पिटले महाराज यांनी या मार्गामध्ये प्रथम सुरुवात केली. प्रश्न तर म्हणजे काय, तर सर्वसामान्य माणसाची दुःख आहे. तर दादा असं म्हणायचे, हा जो माझा मार्ग आहे तो दीनदुबळ्या माणसांसाठी आहे, अडाणी अनपढ माणसासाठी आहे. आणि त्यांची जर सुखदुःख जर पाहिली तर अतिशय गरिबीमध्ये, निरनिराळ्या विवंचनेमध्ये, उदाहरणार्थ शिक्षणाच्या बाबतीमध्ये, मुलांच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये, त्याच्या विवाहाच्या बाबतीमध्ये, नोकरीच्या बाबतीमध्ये, आजाराच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी अडचणी येत असतात. आणि त्या अडचणी दूर करण्याचा हा महत्त्वाचा मार्ग म्हणजे पैसे न घेताना फुकट आणि आध्यात्मिक मार्गातनं जे मंत्रस्तोत्र पूर्वाचार्यांनी तयार करून ठेवले आहे त्याचा वापर करून हे प्रश्न सोडवायचे. आणि दादा असं म्हणायचे, प्रश्नोत्तर हा मार्ग जो आहे तो पाठीचा कणा आहे माझ्या मार्गातला. आणि तो मार्ग, त्या मार्गाने लोकांचे प्रश्न सुटल्यामुळे दिसतात. आपण म्हटलं माणसाला की देव देव करत बसा, तर माणूस कोण करणार आहे. पण त्यांची आज भौतिक प्रश्न जे आहेत, विशेषतः हे जे शिक्षण म्हणा, आरोग्य म्हणा, नोकरीधंदा म्हणा, संतती म्हणा, तर त्या मार्गावरती सोल्युशन दिलं जातं. इथे कुठला मंत्र म्हणायचा, कुठलं स्तोत्र म्हणायचं आहे, बाकी सगळे गंडे दोरे याच्यावर विश्वास इथे नाही आहे. फक्त श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे, अजरामर मंत्र आहे, जगामध्ये एकमेव द्वितीय हा मंत्र आहे. आणि त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात काहीच नाही करता आलं तर तो निदान श्री स्वामी समर्थ एवढं तरी म्हणा आणि त्या मार्गाने आपण प्रश्न सोडवायचे. ह्या त्याच्या मागची कार्यभूमी हे आहे, कार्यकारिणी भाव आहे. इथे मार्गदर्शन एकदम मोफत केलं जातं. हो, याबद्दल तुमचं काय मत आहे? असं आहे की विशेषतः मी जेव्हा ज्योतिषशास्त्र शिकायला गेलो तेव्हा त्या गुरुजींनी सांगितलं होतं की दक्षिणा घ्यायला पाहिजे. परंतु मी जेव्हा दादांचं, ब्रह्मपंत मोरे दादांचं 1977 साली श्री स्वामी समर्थ हे पुस्तक वाचलं आणि मला त्याच्यातनं जे काय ज्ञान मिळालं, की जे कलाटणी मिळाली ती वेगळ्या प्रकारचीच होती. की हा मार्ग सगळ्यात व्यवस्थित आहे आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटले, त्याच्या जर भौतिक प्रश्न सुटले तर तो माणूस आनंदाने ह्या सेवेमध्ये येईल. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, ह्या प्रश्नोत्तराचं दुसरं हे आहे की इथे स्वामींची प्रसिद्धी करावी लागत नाही. तर स्वामी, एखादी व्यक्ती इथे आली प्रश्नोत्तरासाठी, समजा लग्नाचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आजारपणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, तर ते त्याला उत्तर दिल्यानंतर त्यांनी ते व्यवस्थित तो कार्यक्रम, आम्ही कार्यक्रम म्हणतो, तो त्यांनी केला की त्याचा प्रश्न सुटतो. मग तो काय म्हणतो की नात्यावर आहे, मी अमक्या ठिकाणी गेलो होतो, मुलाचं लग्न जमत, मुलाचं लग्न झालं, नोकरी मिळत नव्हती, नोकरी मिळाली. तर त्यामुळे काय होतं की तो दुसऱ्या माणसाला सांगतो, दुसऱ्या नात्याला सांगतो, कामावरच्या लोकांना सांगतो, मित्रमंडळींना सांगतो. त्याच्यामुळे प्रचार सोपा होतो स्वामींचा. म्हणून दादा काय म्हणायचे, दिव्याने दिवा लावा.
तर आता एकाचं काम झालं, त्यांनी दुसऱ्या 4 माणसाला सांगितलं, तिसऱ्याला सांगितलं, त्यांनी तिसऱ्या 4 आणि अशा प्रकारे स्वामींचा मार्ग वाढत गेला आहे. आणि आता जिकडे तिकडे तुम्ही पाहाल, साध्या स्कूटरवर म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा किंवा तुमच्या टेम्पोवर म्हणा, लॉरीवर, डंपरवर म्हणा, श्री स्वामी समर्थ तुम्हाला दिसेल. तर त्याची कार्य हे कारण जे आहे त्याच्या मागचं की सर्वसामान्य माणसांचे या मार्गातनं प्रश्न सोडत, त्याच्यासाठी कुठली दक्षिणा कुठलाही पैसा घेतला जात नाही, एक सेवा म्हणून आम्ही करतो. तुमचा अनुभव कसा आहे या बाबतीत? आमचा अनुभव म्हणजे आम्ही काकांकडनं प्रशिक्षण घेतोय आणि प्लस कार्यक्रम देतो पण आणि समजावून पण सांगतो काकांसोबत बसून. आणि बऱ्याचशा लोकांचे कार्यक्रम दिल्यामुळे ते प्रश्न सुटतात. तुम्हा सर्वांना कसं वाटतं जेव्हा लोकांचे प्रश्न सुटतात? हो. म्हणजे तुम्हाला जेव्हा म्हणतात की आमचे प्रश्न सुटले, खूप तुमचे उपकार झाले, तर तुमचं याबद्दल काय मत आहे? माझं दादांचं म्हणणं एवढंच होतं की सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, दीनदुबळ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. ज्याला एक वेळचं अन्न मिळत नाही त्याला त्याचा अन्नाचा प्रश्न सुटला पाहिजे. ह्या मार्गातनं काही न घेताना कुठल्या प्रकारचं शांत्या, कुठल्या प्रकारचे गंडेदोरे काही न करताना ह्या मार्गात प्रश्न सोडतात. त्यावेळी या मार्गाची ओढी लागते आणि ते माणसं आपल्या नातेवाईकांना किंवा दुसऱ्या बिल्डिंगमधल्या माणसांना सांगून या दादानीच्या मार्गामुळे स्वामींचा भयंकर म्हणजे जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. हे याचं मेन हे आहे दादांच्या मार्गाचं. मार्गदर्शन हाच गाभारा आहे या केंद्राचा. तुम्ही सर्वजण इथे मोफत मार्गदर्शन देत आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.